धनुष्यबाण धनुष्यबाण एकच निशाणी. एकच निशाणी. बर काय निष्केबाण, धनुष्यबाण. काय झालं मग आज काय ऑब्जेक्शन घेतलं कोणी? हो, माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं. खर तर भाऊ माझ्यावर ऑब्जेक्शन असं घेतलं की माझ्या जातीच्या दाखल्याबद्दल. जे माणूस समाजकारणामध्ये आहे, राजकारणात मध्ये आहे, 20-25 वर्ष त्यांनी राजकारण केलं आहे. मी एक सामान्य कुटुंबातली आहे आणि ऑब्जेक्शन ज्या माणसाने घेतलं ते खरं तर उमेदवार माईताई लांडे असतील, अमोल लांडे असतील, नंदू लांडे असतील, यांनी माझ्यावर खरं तर ऑब्जेक्शन घेतलं. दुःख मला एवढंच वाटतंय का मी एक सामान्य कुटुंबातली महिला आहे आणि समाजासाठी लढते, सुखादुःखात जाते, लोकांचे प्रश्न जाणून घेते. मी पुण्यावरून जशी गावाला आले तशी मी माझं कुटुंब दूर ठेवलेलं आहे. माझी मुलं बाहेर आहेत, दूर आहेत माझ्यापासून आणि समाजामध्ये वावरते. समाजाने मला स्वीकारलं आहे. तुम्ही 20-25 वर्ष जर राजकारणात आहात तर तुम्ही माझ्या सामान्य कुटुंबावर जर ऑब्जेक्शन घेता असाल तर मग तुम्ही समाजामध्ये तुम्ही काय नक्की पेरलं आहे. आणि हे खेळीमेळीचं वातावरण आहे. राजकारण 2 दिवसाचं असतं, खेळीमेळीचं वातावरण आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कुणाची तरी हार जीत होणार आहे. आणि तुम्ही पहिल्या सुरुवातीलाच जर ऑब्जेक्शन असं घेतलं आहे, रडीचा डावाची सुरुवात झालेली आहे संदीप भाऊ. पण त्यांना मी खंबीरपणे, सुनीता बोराडे ही खंबीरपणे खरं तर त्यांच्या पाठीमागे त्यांनी जरी ऑब्जेक्शन घेतलं आहे पण माझा समाज ठरवणार आहे, मतदानातून त्यांना दाखवून देणार आहे. झालं काय ते ऑब्जेक्शन कशाबद्दल घेतलं होतं? ऑब्जेक्शन माझ्या जातीच्या दाखल्याबद्दल घेतलं होतं. पण माझं जात बोला ना, काय नाही जोड बोला बोला. काय होतं जातीच्या दाखल्यात काय प्रॉब्लेम होता? काहीच प्रॉब्लेम नाही माझ्या जातीच्या दाखल्याचा. म्हणजे त्यांचं ऑब्जेक्शन फेटाळलं साहेबांनी, त्यांचं ऑब्जेक्शन फेटाळलं. सगळं ओके आहे तुमचं? ओके झालं. मग का असं करतात? आता त्यांना विचारा तुम्ही का असं करताय ते, त्याच्यावर मी कसं बोलू शकते? काय तुम्हाला पण तुमचं ऑब्जेक्शन घेतलं का तुम्ही घेतलं? कोणावर काहीतरी झालं? नाही, मी कोणावर ऑब्जेक्शन नाही घेतलेलं. आणि दुसरी गोष्ट, माझी जी शंका होती ती मी निवडणूक आयोगांच्या समोर मांडली आणि त्यांनी ती मला शंकेचं निरसन करून दिलेले. काय होतं नक्की शंका? नाही, माझी शंका अशीच होती की जातीच्या दाखल्या संदर्भातच होती. त्यामुळं माझं शंकेचं निरसन झालेलं आहे. त्यामुळे मी ऑब्जेक्शन पत्र त्यांच्याबद्दल सादर नाही केलं. बर, मग काय मग कुणाचा चुकीचा दाखला होता? नाही, दाखला तर आता निवडणूक आयोगांनी सगळ्यांनी ते हेच केलेलं आहे की जे आहे त्यांचे जे एक्सेप्ट केलेले आहेत. आपण कुणावर घेतलं? शंका कुणावर घेतली? कमल दांगट आहे ते, त्यांच्यावर जातीचा दाखला पाहण्यासाठी मागितला त्यांचा. बरं, त्यांनी दाखवला? हो, दाखवलं आणि योग्य असं आढळलं, त्यामुळे तुम्ही ऑप्शन घेतलं नाही? हो, नाही घेतलं. बर, मग काय सांगाल मग आता या सगळ्या बाबत? नाही, ऑब्जेक्शन घेतलं? नाही, त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतले म्हणजे आता ते प्रत्येकाचा जो अधिकार आहे, प्रत्येकाने त्यांच्या शहानिशा केल्या पाहिजे. त्यानुसार त्यांनी सुनीताताईंवर जरी ऑब्जेक्शन आलं तरी त्यांचं जे चित्र समोर आहे ते क्लिअर झालेलं आहे. बर बर, ठीक आहे. ताई, काय सांगाल? तुम्ही जिल्हा परिषदेला उभे आहेत ना? नमस्कार. जिल्हा परिषद, हो, जिल्हा. नाव सांगा. सिंधू गावे. आणि काय करायचे आधी काम? मी शिक्षिका आहे, आधी सरपंच तळेरा. शिक्षिका? कुठं शिकवता? शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय आळेपाटा. आळेपाट्याला. मग आता अनुदानित का कसं? अनुदानित. पण लढवतो येते निवडणूक? हो, येते. बर बर, मग काय करणार तुम्ही निवडून आल्यावर? निवडून आल्यावर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणार, तळागाळापर्यंत पोहोचणार. तुमच्या विरोधात जे काही उमेदवार आहेत ते कॅपेबल आहेत का? त्यांच्या पद्धतीने ते आहेत, आपल्या पद्धतीने आपण आहोत. बर बर, शेवटी सर्वांनाच वाटतं आपण कॅपेबल आहोत ना लढायचं. काल एक गर्दी दाखवली, म्हणले समोरच्याकडच्या पेक्षा माझी एवढी गर्दी होती तेवढी होती. काय सांगाल? भरपूर गर्दी आणली देवराम लांडेंनी काल. आता प्रत्येक उमेदवार जे त्याच्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे. गर्दी दाखवली त्यामुळे निवडून येतील असं ते म्हणतात. काय बोलणं नाही, त्यावर नाही बोलायचं. त्यावर नाही मला काही बोलायचं. तुम्ही नाही जमू शकत की अशी गर्दी? आम्ही त्यांच्यापेक्षा दुप्पट बनू शकतो. बरं, मग का ताकद दाखवत नाही? गर्दी भरपूर होती. कोणाला? आम्हाला पण होती. पण ठीक आहे, काय हरकत नाही. चला बरं, काय ते कालचं भाषण ऐकलं असेल, म्हणाले अतुल बेनके उरीचा माल गेला. नाही, आता तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या दृष्टीने ना. तो कसं काय? आम्हाला नाही सांगू शकत, आम्ही त्याच्यावर काय बोलू शकतो. तुम्हालाच म्हणले ते उरीचा माल आता ते त्यांनाच प्रश्न विचारावा लागेल. काय सांगाल?
आता काय नेत्यांची भूमिका आहे, ते जनरल बोलले, असं काय विशिष्ट आम्हाला बोलले असं काही नाही. हा, हा. शेवटी तुम्ही नाही का त्यात? आम्ही जी भूमिका घेतली ती आम्ही सांगून घेतलेली आहे. आम्ही काही कुणाला फसवून घेतलेली नाही. आणि राजकारणात पारदर्शकता फार महत्वाची आहे. जी भूमिका घ्यायची ती न फसवता आम्ही सांगून त्या भूमिका घेतलेल्या आहेत. तुम्ही सांगा गेलो काय म्हणाल ती? तर ठीक आहे, आता या व्यवस्थेमध्ये त्यांच्याही वरिष्ठ नेते काम करतात आणि त्यांच्याही पक्षीय दृष्टीने काही अडचणी असतील किंवा इतर काही अडचणी असतील, आता ते त्यांना माहिती आहे का त्यांनी असे निर्णय का घेतले. परंतु आम्ही मात्र आमच्या कुठल्याही उमेदवारांनी फसवलेलं नाही आणि त्यांना सांगूनच आम्ही काही पुढच्या प्रक्रिया केलेल्या आहेत. त्यांना सांगून शिवसेनेत आले. हा, मग सांगितलं पाहिजे ना, ज्या कुटुंबात आपण काम केलंय, जिथं आम्ही ज्या पक्षामध्ये काम केलंय त्यांच्या कानावर घालून आम्ही पुढचा निर्णय घेतला. तुमच्या बाबत काय ऑब्जेक्शन घेतलं का? नाही, आमच्या बाबत कुठलं ऑब्जेक्शन नाही आलं. तुम्ही कोणावर घेतलं का? नाही, आम्ही पण कोणावर ऑब्जेक्शन घेतलं नाही. फक्त या पॅनलमध्ये सुनीताताई बोराडे यांच्या याच्यावर जातीच्या दाखल्यावरून ऑब्जेक्शन आलं, ते तिथं फेटाळण्यात आलं आणि कमलताईंनी कोणावर ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि त्यांचंही कोणावर आलेलं नाही. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद.